च्या नावाला मान प्रेमा घेऊन असो की या समयाला परमेश्वर बापाने या सुंदरशा दिवसामध्ये मला उभा केलं, त्याबद्दल त्याच्या नावाला गौरव असो. ऑनलाईनच्या द्वारे ऐकणारे सर्व भाऊ बहिणीला प्रेज लॉर्ड. या आपण वचनाकडे जाऊ. कोरिन्थीकरास पहिले पत्र याचा पहिलं वचन. प्रीती हे तुमचे ध्येय असू द्या, तरी आध्यात्मिक दानांची आणि विशेषतः तुम्हाला संदेश देता यावा अशी उत्कंठा बाळगा. या वचनासाठी आपण प्रार्थना करूया. स्तुतीस पात्र भयास योग्य आमच्या आकाशातील एकूण त्या परमेश्वर देव बापा, जे वचन परमेश्वरा तू आम्हाला दिलेलं आहेस परमेश्वर देव बापा, हे वचन परमेश्वर आम्ही बोलणारे नसून तू बोलणार आहेस परमेश्वर देव बापा. हे आमच्या शरीराला भेदून जाण्यासाठी परमेश्वरा सहाय्य कर परमेश्वर देव बापा, आणि हो दे तुझ्या कार्याचा जय जयकार परमेश्वर देव बापा. ही लहान नम्र विनंती आमचा प्रभू येशूच्या नावात करतो, म्हणून तो आई. आम्ही मंडळी बसून घेईन. प्रीती हे तुमचं ध्येय असू द्या, तरी आध्यात्मिक दानाची आणि विशेषतः तुम्हाला संदेश देता यावा अशी उत्कंठा बाळगा. कारण प्रत्येक गोष्टीमध्ये परमेश्वर देवाचा त्याच्यासोबत तुमचं एक ध्येय असू द्या, तुमचा एक प्रश्न असू द्या की परमेश्वर देवा आमचा एक याशवा आहे, तो काल आणि आज युगानुयुग सारखाच आहे आणि तो कधी ना बदलणारा आहे, असा आमचा परमेश्वर देव बाप आहे. तसंच पहिले योहानाचं पत्र 4 अध्याय 16 वचन. आम्ही पाहिले आहे व आम्ही साक्ष देतो की पित्याने पुत्राला जगाचा तारणारा म्हणून पाठविले आहे. पहिले योहान पत्र 4 अध्याय 16 वचन. देव प्रीती आहे, जो प्रीतीमध्ये राहतो तो देवामध्ये राहतो आणि देव त्यामध्ये राहतो. आणि खरोखर आमचा प्रभू आमचा परमेश्वर देव बाप आहे, जो काल आणि आज युगानुयुग सारखाच आहे. म्हणून प्रत्येक गोष्टीमध्ये परमेश्वर देव बाप आपल्या सोबत आहे. आणि परमेश्वराचं वचन ह्या ठिकाणी सांगत आहे की देवाची आपल्यावर जी प्रीती आहे ती आपल्याला कळून आली आहे व आपण तिच्यावर विश्वास ठेवला आहे. देव प्रीती आहे, जो प्रीतीमध्ये राहतो तो देवामध्ये राहतो व देव त्याच्यामध्ये राहतो. देव प्रीती आहे आणि खरोखर देव प्रीती आहे, जो प्रीतीमध्ये राहतो म्हणजे देवाच्या पवित्र नावामध्ये राहतो. प्रत्येक गोष्टीमध्ये परमेश्वराच्या वचनाने चालतो, त्याच्या आज्ञा पाळतो, त्याचं तंतोतंत पालन करतो आणि परमेश्वर देव बाप त्याच्या सोबत असतो. खरोखर त्यावेळेस परमेश्वर देव आपल्या सोबत असतो. तसंच योहान 3 मध्ये 16 वचन. योहान 3 मध्ये 16 वचन. क्योंकि परमेश्वर ने जगत से ऐसा प्रेम रखा कि उसने अपना एकलौता पुत्र दे दिया, ताकि जो कोई उस पर विश्वास करे वह नष्ट न हो परंतु अनंत जीवन पाए. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की तुम्ही त्यावर विश्वास ठेवावा, तरच तुम्हाला सार्वकालिक जीवन काय होणार, प्राप्त होणार. आणि हे सार्वकालिक जीवन परमेश्वराकडून मिळालेले एक दान, हे तुम्हाला आम्हाला सर्वांना काय ते मिळायला पाहिजे. म्हणून प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही देवाने जगावर एवढी प्रीती केली. आकाशावर केली का त्याने? नाही, जगावर केली. म्हणजे तुमच्या आमच्यावर एवढी प्रीती केली की त्यांनी आपला एकुलता एक पुत्र दिला, एकुलता एक पुत्र दिला तुमच्या आमच्यासाठी. या जगामध्ये जे काही काम झालं परमेश्वर देव बापाने चांगल्या लोकांसाठी दिला का? नाही, तर परमेश्वर देव बापाने बाकी लोकांसाठी आमचा
प्रभू याशिवाय त्या क्रूस खांबावर गेलेला आहे. पुढे आपण पाहतो तिथे तो क्रूस खांबावर गेलेला आहे. त्यांनी आमच्यासाठी तो दिलेला आहे की आम्ही त्याच्या आराधनामध्ये चालावं, त्याच्या वचनामध्ये चालावं आणि भक्तीमध्ये आपण त्याच्यामध्ये हमेशा राहावं. तसंच 13 मध्ये त्यामध्येच करीन 13 मध्ये पहिले करीन 13 मध्ये 3 ते 8 यदि मैं अपनी संपूर्ण संपत्ति कंगालों को खिला दूं या अपनी देह जलाने के लिए दे दूं और प्रेम न रखूं तो मुझे कुछ भी लाभ नहीं। प्रेम धीरजवंत है और कृपालु है। प्रेम डाह नहीं करता, प्रेम अपनी बड़ाई नहीं करता और फूलता नहीं। वह अनरीति नहीं चलता, वह अपनी भलाई नहीं चाहता, जुझलाता नहीं, बुरा नहीं मानता, कुकर्म से आनंदित नहीं होता, परंतु सत्य से आनंदित होता है। वह सब बातें सह लेता है, सब बातों की प्रतीति करता है, सब बातों की आशा रखता है, सब बातों में धीरज धरता है। प्रेम कभी टलता नहीं। भविष्यवाणियों हो तो समाप्त हो जाएंगी, भाषा हो तो जाती रहेंगी, ज्ञान हो तो मिट जाएगा। मी आपले सर्व अन्नदानासाठी दिले, ते मी आपले जीवन शरीर जाण्यासाठी दिले, पण माझ्या ठाई असली तर मला काही लाभ नाही. मी माणसाच्या व देवदूताच्या भाषेमध्ये बोलत असलो पण माझ्या ठाई प्रीतीच नसली तर मी वाजणारी थाळी किंवा झणझणारी झाज असा आहे. मला संदेश देण्याची शक्ती असली तर मला सर्व गुंजे व सर्व विद्या अवगत असल्या आणि डोंगर ढळविता येतील इतका माझा दृढ विश्वास असला पण माझ्या ठाई अगर प्रीतीच नसली, माझ्या ठाई प्रीतीच नसली तर मी काहीच नाही. मी आपले सर्व धन अन्नदानार्थ दिले व मी आपले जीवन शरीर जिवंत शरीर जाळण्यासाठी दिले पण माझ्या ठाई प्रीतीच नसली तर मला काही लाभ नाही. प्रीती सहनशीलता आहे. नंबर 1 त्यामध्ये प्रीती कशी आहे? सहनशीलता आहे. प्रीतीमध्ये सहनशीलता पाहिजे. तुमच्या प्रेमामध्ये सहनशीलता पाहिजे. तुम्हाला राग नाही पाहिजे, तुम्हाला नाही क्रोध नाही पाहिजे. अशी आमची प्रीती आमच्या ठाई असू द्या. आणि प्रीती काय आहे? परोपकारी आहे. दुसऱ्यावर काय करणारी आहे? परोपकार. म्हणजे दुसऱ्यावरती काय करते? दया करते. प्रीती हेवा करत नाही आणि कोणी काही जास्त घेतलं तर ती काय हेवा करत नाही. प्रीती बळाई मारित नाही, प्रीती भुगत नाही, ती गैरशिस्त वागत नाही, स्वार्थ पाहत नाही, चिडत नाही, अपकार मरत नाही, ती आनंद मानित नाही तर सत्यासंबंधी आनंद मानते, ती सर्व काही सहन करते व सर्व काही खरे मानण्यात सिद्ध असते. सर्वाची ती काय धरते? आशा धरते. आणि ती सर्वांची काय धरते? आशा धरते. म्हणून सर्व संबंधाने तुम्ही धीर धरायला प्रीती सहाय्य करते. प्रीती कधी अंतर देत नाही आणि प्रीती कधी अंतर देत नाही. ती दुजा भाव ठेवत नाही. अशी आपल्या ठाई तुम्ही प्रीती ठेवायला पाहिजे. अशी काही तुम्ही देवाच्या गोष्टीमध्ये तुम्ही त्या ठिकाणी प्रीती आपल्या ठाई ठेवायला पाहिजे. तरच परमेश्वर देव बापाचं वचन त्या ठिकाणी सिद्ध होतं. तसंच त्या 13 मध्ये 13वं वचन, पर अब विश्वास, आशा, प्रेम ये तीनों स्थायी है, पर इनमें सबसे बड़ा प्रेम है. सारांश विश्वास, आशा, प्रीती ही तिन्ही कशी आहे? टिकणारे आहे. परंतु त्यात प्रीती कशी आहे? श्रेष्ठ आहे. प्रीतीला श्रेष्ठपणा दाखवलेला आहे. म्हणून सांगतो की तुम्ही आपल्या शेजाऱ्यावर काय करा? प्रेम करा. आपल्या शेजाऱ्यावर काय करा? प्रीती करा. हीच मोठी काय परमेश्वराकडून मिळालेली काय आज्ञा आहे. म्हणून परमेश्वराच्या तुम्ही सानिध्यामध्ये राहा. परमेश्वरी बाप खरोखर तुम्हाला त्या ठिकाणातून घेऊन चालतो. रोम करास पत्र
8 मध्ये 35 ते 39. कौन हमको मसीह के प्रेम से अलग करेगा? क्या क्लेश या संकट या उपद्रव या अकाल या नंगाई या जोखिम या तलवार? जैसा लिखा है, तेरे लिए हम दिन भर घात किए जाते हैं, हम वध होने वाली भेड़ों के समान गिने गए हैं। परंतु इन सब बातों में हम उसके द्वारा जिसने हमसे प्रेम किया है जयवंत से भी बढ़कर है, क्योंकि मैं निश्चय जानता हूँ कि न मृत्यु, न जीवन, न स्वर्गदूत, न प्रधानताएं, न वर्तमान, न भविष्य, न सामर्थ्य, न ऊंचाई, न गहराई और न कोई और सृष्टि हमें परमेश्वर के प्रेम से जो हमारे प्रभु मसीह यीशु में है अलग कर सकेगी। ख्रिस्ताच्या प्रीतीपासून आपल्याला कोण विभक्त करील? अगर तुमच्यावर ख्रिस्ताची प्रीती असली आणि तुम्ही बी प्रीतीमध्ये असलात तर ख्रिस्तापासून तुम्हाला कोणी अलग करू शकत नाही, कारण तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवणारे, त्याच्यावर तुम्ही आपले विश्वास ठेवणारे, त्याच्यावर भरोसा ठेवणारे असे व्हाल. कारण परमेश्वर या ठिकाणी जातो, ख्रिस्ताच्या प्रीतीपासून आपल्याला कोण विभक्त करील? के क्लेश, आपत्ती, छळणूक, उपासमार, नग्नता, संकट किंवा तरवार ही विभक्त करील काय? नाही, कारण शास्त्रात लिहिल्याप्रमाणे तुझ्यामुळे आमचा वध दिवसभर होत आहे, कापावयाच्या मेंढरासारखे आम्हाला गणिले आहे. उलट पक्षी ज्याने आपणावर प्रीती केली त्याच्या योग्य ह्या सर्व गोष्टीत आपण महाविजयी ठरतो. कारण माझी खात्री आहे की मरण, जीवन, देवदूत, अधिपती, वर्तमान काळच्या गोष्टी, भविष्य काळच्या गोष्टी, भले उंची, खोली किंवा दुसरी कोणतीही सृष्ट वस्तू ख्रिस्त येशू आपला प्रभू याच्यामध्ये देवाची आपल्यावरील जी प्रीती आहे तिच्यापासून आपल्याला विभक्त करायला समर्थ होणार नाही. अगर तुमच्या ठाई प्रीती असली तर कोणीही त्या गोष्टीविषयी तुम्हाला समर्थ होण्यास काय होणार नाही, सिद्ध होणार नाही. तसंच याकोबाचं पत्र दुसरा अध्यायामध्ये 5 ते 8. हे मेरे प्रिय भाइयों, सुनो, क्या परमेश्वर ने जगत के कंगालों को नहीं चुना कि विश्वास में धनी और उस राज्य के अधिकारी हो जिसकी प्रतिज्ञा उसने उनसे की है जो उससे प्रेम रखते हैं? पर तुमने उस कंगाल का अपमान किया। क्या धनी लोग तुम पर अत्याचार नहीं करते? और क्या वे ही तुम्हें कचहरियों में घसीट घसीट कर नहीं ले जाते? माझ्या प्रिय बंधूंनो, ऐका. लोक दृष्टीने जे दारिद्र्य आहेत, जे मनाने खचलेले आहेत, त्या गोष्टीकडे तुम्ही काय करा, लक्ष द्या. त्यांना विश्वासा संबंधाने धनवान होण्यास आणि जे राज्य देवाने आपणावर प्रीती करणाऱ्यांना देऊ केले आहे त्याची वारीस होण्यास त्याने निवडले आहे की नाही? आणि त्याने आपल्याला काय केलेलं आहे, निवडलेलं आहे. पण तुम्ही दारिद्र्याचा अपमान केला आहे. धनवान लोक तुम्हावर जुलूम करीतात आणि तेच तुम्हाला न्यायसभात ओढून नेतात की नाही? जे उत्तम नाव तुम्हाला प्राप्त झाले त्याची निंदा तेच करीता की नाही? तथापि तू आपल्यासारखी आपल्या शेजाऱ्यावर काय कर, प्रीती कर. आता या ठिकाणी परत आलेला आहे की तू आपल्या शेजाऱ्यावर काय कर, प्रीती कर. आणि शेजाऱ्यावर जो मनुष्य प्रीती करतो, जे लेकरू प्रीती करतं, खरोखर परमेश्वर देव बाप त्याच्या सर्व इच्छा काय करतो, पुऱ्या करतो. परंतु आजकालचं शेजारी म्हटलं की आपल्याला थोडासा कचरा पण आपल्या बाजूला कोणी टाकला तर आपल्यामध्ये काय द्वेष निर्माण होतो. पण तो द्वेष पाहिजे का? नाही, कारण आपण याश्वाचे लोक आहोत. याश्वाचे वचन धरून चालतो आपण. म्हणून परमेश्वर बापाचं वचन आपल्या ठाई हमेशा त्या ठिकाणी पाहिजे.
तथापि तू आपल्यासारखी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. या शास्त्रलेखातील राजमान्य नियम तुम्ही पूर्णपणे पाळीत आहात तर ते बरे करीता. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही अगर त्याचे नियम पाळीत असला तर त्यासाठी तुम्ही काय करीता? बरे करीता. तसंच पेत्राचे दुसरे पत्र 1 अध्याय 5 ते 6. इसी कारण तुम सब प्रकार का यत्न करके अपने विश्वास पर सद्गुण और सद्गुण पर समझ और समझ पर संयम और संयम पर धीरज और धीरज पर भक्ति और भक्ति पर भाईचारे की प्रीति और भाईचारे की प्रीति पर प्रेम बढ़ाते जाओ. याच कारणास्तव तुम्ही होईल तितका प्रयत्न करून आपला विश्वासात सात्विकेतीची आणि सात्विकेत ज्ञानाची आणि ज्ञानात इंद्रियमयनाची, इंद्रियदमनात धीराची व धीरात सुभक्तीची आणि सुभक्तीत बंधुप्रेमाची व बंधुप्रेमात प्रीतीची काय करा? तुम्ही भर घाला. आणि भर घातल्यानंतर कारण हे गुण तुम्हामध्ये असून ते वाढते असले तर आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या ओळखीविषयी तुम्ही निष्क्रिय व निष्फळ ठरणार नाही असे तुम्हास करतील. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही निष्फळ होणार का? त्या ठिकाणी नाही. तर प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही परमेश्वराच्या द्वारे अगर तुम्ही प्रीतीमध्ये वागले, त्याच्या प्रेमामध्ये राहिले तर प्रत्येक गोष्टीमध्ये परमेश्वर बाप आम्हाला काय करतो? सहकार्य करतो. तो आमचा काय? याशवा आहे. तसंच योहानाचे पहिले पत्र 2 मध्ये 15 ते 17. तुम न तो संसार से और न संसार में की वस्तुओं से प्रेम रखो. यदि कोई संसार से प्रेम रखता है तो उसमें पिता का प्रेम नहीं है. क्योंकि जो कुछ संसार में है अर्थात शरीर की अभिलाषा और आंखों की अभिलाषा और जीवन का घमंड वह पिता की ओर से नहीं परंतु संसार की ओर से है. संसार और उसकी अभिलाषाएं दोनों मिटते जाते हैं पर जो परमेश्वर की इच्छा पर चलता है वह सर्वदा बना रहेगा. म्हणून जगावर व जगातल्या गोष्टीवर प्रीती करू नका. जे काही जगातल्या गोष्टी आहेत त्या मोहात पाडणाऱ्या आहेत, त्या आमच्या परमेश्वराकडून नाही तर देवाच्या गोष्टीकडे, देवाच्या वचनाकडे तुम्ही काय करा? लक्ष लावा. जगावर जगातल्या गोष्टीवर प्रीती करू नका. जर कोणी जगावर प्रीती करीत असेल तर त्याच्या ठाई पित्याची प्रीती नाही. या ठिकाणी वचन स्पष्ट सांगतं की त्या ठाई पित्याची प्रीती नाही. अगर पित्याची प्रीती असली तर आमच्या याशवाची प्रीती आहे. कारण आमचा याशवाच हा खरा आमचा काय? प्रभू आहे. असेल तर त्याच्या ठाई पित्याची प्रीती नाही. कारण जगात जे सर्व आहे ते म्हणजे देहाची वासना. आता जगावर काय? जगामध्ये काय आहे? जगामध्ये देवापासून ह्या गोष्टी नाही, ह्या जगापासून आहे. कारण जगात जे सर्व आहे ते म्हणजे देहाची वासना, डोळ्याची वासना. नंबर 2 काय? डोळ्याची वासना. म्हणजे डोळे तुमचे काय करतात? त्या पापाकडे लक्ष देतात. संसाराविषयीची खुशालकी की माझ्या घरामध्ये असं आहे, माझ्या घरामध्ये फ्रीज आहे, माझ्या घरामध्ये LCD आहे. ह्या ज्या खुशालकी आहेत हे परमेश्वराकडून नाही, ह्या जगापासून आहे. ह्या जगाचा तुम्ही काय करा? लोभ धरू नका. त्याचं त्या ठिकाणी सोडून द्या. म्हणून खुशालकी, संसाराच्या विषयीची खुशालकी ही ती पित्यापासून नाही तर जगापासून आहे. आणि जग व त्याची वासना ही नाहीशी होत आहे. पण देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा काय करतो? सर्व काळ राहतो. जेव्हा देवाचा आशीर्वाद बघा या ठिकाणी, देवाच्या आज्ञा पाळणारा, देवाच्या वचनाने चालणारा सदा सर्व काळ काय करतो? त्या ठिकाणी राहतो. असा आमचा परमेश्वर बाप आहे. आणि म्हणून देवाने आम्हाला सांगितलं की देवाने या ज्या जनावर त्याचा या पृथ्वीचा काय केलेला आहे?
पाया रचलेला आहे, पाया स्थिर केलेला आहे. म्हणून स्तोत्र 24 1 ते 4. पृथ्वी और जो कुछ उसमें है यहोवा ही का है, जगत और उसमें निवास करने वाले भी, क्योंकि उसने उसकी नींव समुद्र के ऊपर दृढ़ करके रखी और महानदों के ऊपर स्थिर किया है। यहोवा के पर्वत पर कौन चढ़ सकता है और उसके पवित्र स्थान में कौन खड़ा हो सकता है? जिसके काम निर्दोष और हृदय शुद्ध है, जिसने अपने मन को व्यर्थ बात की ओर नहीं लगाया और न कपट से शपथ खाई है। पृथ्वी व तिच्यावरील सर्व काही काय परमेश्वराचे आहे. म्हणजे या ठिकाणी पृथ्वी व तिच्यावरील सर्व काही काय परमेश्वराचे आहे. जग व त्यात राहणारे परमेश्वराचे आहे, कारण त्याने सागरावर तिचा काय केलेला आहे, पाया भरलेला आहे, तिचा पाया घातलेला आहे. त्याने जलप्रवाहावर तिला काय केलेलं आहे, स्थिर केलेलं आहे. परमेश्वराच्या डोंगरावर कोण चढेल? परमेश्वर सियोन डोंगर आहे, त्याच्यावर कोण चढेल? ज्याचे हात स्वच्छ आहेत, ज्याचे मन शुद्ध आहेत, जो आपले चित्त सत्याकडे लावित नाही, कापटाने शपथ वाहत नाही तो, आणि त्याला परमेश्वराकडून काय मिळेल? आशीर्वाद मिळेल. खरोखर परमेश्वर देव बाप या ठिकाणी सांगतो की ज्याचे हात स्वच्छ आहे, ज्याचे मन शुद्ध आहे, जो आपले चित्त असत्याकडे लावित नाही, परमेश्वराचं रात्रंदिवस तो काय करतो? मनन करतो, पवित्र शास्त्रामध्ये तो रमतो आणि त्याचं मनन करतो. त्याचं फक्त मननच पाहिजे परमेश्वर देव बापाकडून, कारण पवित्र शास्त्र हे आमच्यासाठी एक हे आहे, शस्त्र आहे. म्हणून तसंच योहानाचे पहिले पत्र 4 मध्ये 7-12. हे प्रियो, हम आपस में प्रेम रखें, क्योंकि प्रेम परमेश्वर से है। जो कोई प्रेम करता है वह परमेश्वर से जन्मा है और परमेश्वर को जानता है। जो प्रेम नहीं रखता वह परमेश्वर को नहीं जानता, क्योंकि परमेश्वर प्रेम है। जो प्रेम परमेश्वर हमसे रखता है वह इससे प्रकट हुआ कि परमेश्वर ने अपने इकलौते पुत्र को जगत में भेजा है कि हम उसके द्वारा जीवन पाए। प्रेम इसमें नहीं कि हमने परमेश्वर से प्रेम किया, पर इसमें है कि उसने हमसे प्रेम किया और हमारे पापों के प्रायश्चित के लिए अपने पुत्र को भेजा। हे प्रियो, जब परमेश्वर ने हमसे ऐसा प्रेम किया तो हमको भी आपस में प्रेम रखना चाहिए। परमेश्वर को कभी किसी ने नहीं देखा। यदि हम आपस में प्रेम रखें तो परमेश्वर हमें बना रहता है और उसका प्रेम हम में सिद्ध हो गया है। सिद्ध झालेलं आहे त्याचं प्रेम आमच्यावर. म्हणून या ठिकाणी परमेश्वराचं वचन सांगतं की प्रियजन हो, आपण एकमेकावर प्रीती करावी, कारण प्रीती देवापासून आहे. जो कोणी प्रीती करीतो तो देवापासून जन्मलेला आहे. जो प्रीती करतो तो देवापासून जन्मलेला आहे. देव व देवाला तो काय करतो? ओळखतो. आणि जो प्रीती करत नाही तो देवाला ओळखत नाही. स्पष्ट या ठिकाणी सांगत आहे की जो प्रीती करत नाही, जो वाम मार्गाला आहे, पापामध्ये आहे, अपराधामध्ये आहे, त्याच्यामध्ये प्रीती नाही. जो प्रीती करीत नाही तो देवाला ओळखीत नाही. देवाच्या गोष्टी तो ऐकत नाही, देवाचं वचन तो स्वीकारत नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही परमेश्वराच्या आज्ञा पाळा, तरच तुमच्यामध्ये प्रीती आहे. जो प्रीती करत नाही तो देवाला ओळखीत नाही, कारण देव प्रीती आहे. देवाने आपल्या एकुलता एक पुत्राला जगात पाठविले आहे यासाठी की त्याच्याद्वारे आपणास काय मिळावे? जीवन प्राप्त व्हावे. त्याने आपला एकुलता एक पुत्र या ठिकाणी दिलेला आहे.
योहान 3:16 मध्ये आपण पाहिलं की त्याने जगावर काय केली? त्याने जगावर प्रीती केली आणि जगामध्ये त्यांनी आपला एकुलता एक पुत्र पाठवलेला आहे. त्यांनी ह्यावरून देवाची आपल्यावरून प्रीती प्रकट झाली. प्रीती म्हणावी तर हीच, आपण देवावर प्रीती केली असे नाही, तर त्याने तुम्हा आम्हावर प्रीती केली आणि तुमच्या आमच्या पापाचे प्रायश्चित व्हावे म्हणून स्वपुत्राला पाठविले. म्हणजे दुसरं कोणाला नाही पाठवलं, त्याचं स्वपुत्र, त्याचं स्वतःच प्रतिरूप त्याने पाठवलेलं आहे. स्वपुत्राला त्याने पाठवलेलं आहे आणि खरोखर त्याने आपला एकुलता एक पुत्र या जगामध्ये पाठवलेला आहे. देवावर प्रीती केली असे नाही, तर त्याने तुम्हा आम्हावर प्रीती केली आणि तुमच्या आमच्या पापाचे प्रायश्चित व्हावे म्हणून त्याने स्वपुत्राला पाठविले. आमच्या पापाचं पापा प्रायश्चित होण्यासाठी त्या क्रूस खांबावर त्या आमचे पाप घेऊन तो त्या क्रूस खांबावर गेलेला आहे. असा आमचा प्रभू याशवा आहे. त्याचं त्या ठिकाणी रक्त सांडलेलं आहे आणि त्या रक्ताने आम्हाला जीवन मिळालेलं आहे. असा आमचा प्रभू आहे. म्हणून या ठिकाणी स्वपुत्राला पाठवले. प्रियजन हो, देवाने जर आपल्यावर अशा प्रकारे प्रीती केली तर आपणही एकमेकावर काय करायला पाहिजे? प्रीती करायला पाहिजे. देवाला कोणी कधीही पाहिले नाही. आपण एकमेकावर प्रीती करीत असलो तर देव आपल्या ठाई राहतो. मग हीच देवाला कोणी पाहिले का? नाही. मग ही प्रीतीतूनच देवाचा उल्लेख होतो की तुमच्या ठाई देव आहे. म्हणून म्हटलं की देव प्रीती आहे आणि जो प्रीतीमध्ये राहतो त्यामध्ये देव राहतो आणि खरोखर आमच्यामध्ये देव राहतो. म्हणून या ठिकाणी वचन सांगतो की देवाला कोणी कधी पाहिले नाही. आपण एकमेकावर प्रीती करीत असलो तर देव आपल्या ठाई राहतो आणि त्याची प्रीती आपल्या ठाई पूर्णतः काय झालेली आहे? पावलेली आहे. आमचा असा परमेश्वरी बाप आहे. तसंच लूक 6 मध्ये लूक 6:27-29 परंतु मैं तुम सुनने वालों से कहता हूँ कि अपने शत्रुओं से प्रेम रखो, जो तुमसे बैर करे उनका भला करो, जो तुम्हें श्राप दे उनको आशीष दो, जो तुम्हारा अपमान करे उनके लिए प्रार्थना करो, जो तेरे एक गाल पर थप्पड़ मारे उसकी ओर दूसरा भी फेर दे, और जो तेरी दोहर छीन ले उसको कुर्ता लेने से भी न रो। जो कोई तुझसे मांगे उसे दे, और जो तेरी वस्तु छीन ले उससे न मांग। जैसा तुम चाहते हो कि लोग तुम्हारे साथ करे, तुम भी उनके साथ वैसा ही करो। परंतु यदि तुम अपने प्रेम रखने वालों के साथ प्रेम रखो तो तुम्हारी क्या बढ़ाई, क्योंकि पापी भी अपने प्रेम रखने वालों के साथ प्रेम रखते हैं। यदि तुम अपने भलाई करने वालों ही के साथ भलाई करते हो तो तुम्हारी क्या बढ़ाई, क्योंकि पापी भी ऐसा ही करते हैं। यदि तुम उन्हें आधार दो जिनसे फिर पाने की आशा रखते हो तो तुम्हारी क्या बढ़ाई, क्योंकि पापी पापियों को उधार देते हैं कि उतना ही फिर पाए। वरन अपने शत्रुओं से प्रेम रखो। परंतु तुम्ही ऐकणाऱ्यास मी सांगतो, तुम्ही आपल्या वैरावर काय करा? प्रीती करा. वचन तर ह्या ठिकाणी सांगतं की तुम्ही आपल्या काय करा? वैरावर प्रीती करा. आमच्या प्रभू येशूने त्या क्रूस खांबावर आपलं बलिदान दिलं आणि त्या बलिदानामध्ये त्याच्या पोटामध्ये माला खुपसण्यात आला. त्या ठिकाणी त्याला काट्याचा मुकुट घालण्यात आला. तरी पण तो काय म्हणतो की हे बापा, यांना क्षमा कर, हे काय करतात यांना कळत नाही. म्हणजे वैऱ्यावर पण त्यांनी काय केली? प्रीती केलेली. तोच प्रीतीचा विषय आपल्यामध्ये ठेवा. आपणही प्रीती करायला पाहिजे. त्याला तर किती छळलं त्या ठिकाणी, पण त्यांनी त्यांच्या बाऱ्यात पण काय केला? एक विचार केलेला आहे
असा आमचा परमेश्वर आहे. तुम्ही आपल्या वैरावर प्रीती करा, जे तुमचा द्वेष करतात त्याचे काय करा, बरेच करा. या ठिकाणी वचन सांगतंय की जो तुमचं द्वेष करीतात त्याचं तुम्ही बरे करा, जे तुम्हाला शाप देतात त्यास आशीर्वाद द्या, जे तुमची निर्भसना करीतात त्याच्यासाठी काय करा, प्रार्थना करा. त्याच्यासाठी तुम्ही प्रार्थना करा, त्याच्यासाठी तुम्ही गुडघ्यावर या, असं आमचा परमेश्वरी बाप या ठिकाणी सांगत आहे. त्यासाठी प्रार्थना करा. जो तुझ्या एका गालावर मारतो त्याच्या पुढे दुसराही कर. या ठिकाणी किती सभ्यतेचं वातावरण या ठिकाणी परमेश्वरी बापाने तुमच्या आमच्या ठाई ठेवलेलं आहे की त्याच्या पुढे तुम्ही काय कर, आपला गाल समोर कर. जो तुझ्या एका गालावर मारतो त्याच्या पुढे दुसराही कर, आणि जो तुझ्या अंगरखा हिरावून घेतो त्याला तुझी बंडीही घेऊन जाण्यास विरोध करू नको. असा आमचा परमेश्वरी बाप आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये त्याचा तुम्ही काय करायला पाहिजे, त्याला क्षमाच करायला पाहिजे. म्हणून देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्यांनी कुठलाही पुत्र दिला, यासाठी की सर्वांनी त्याच्यावर काय ठेवावा, विश्वास ठेवावा. तसंच योहान 11 मध्ये 5वं वचन, योहान शुभवर्तमान, याशुआ मार्था और उसकी बहन और लाजर से प्रेम रखता था। वाचा एकदा. याशुआ मार्था और उसकी बहन और लाजर से प्रेम रखता था। त्यांच्यावर तो प्रीती करीत होता. लाजर, मार्या, मार्था या तिघावर त्यांची काय होती, प्रीती होती. असा आमचा प्रभू आहे. तो तो काल आणि आज युगानुयुग कसा आहे, सारखाच आहे. त्याचं प्रेम खरोखर त्या ठिकाणी लाजर त्याची वाळ त्या ठिकाणी लाजरला त्या ठिकाणी झोपी जाऊन किती दिवस झालेले होते, 4 दिवस झालेले होते. परंतु त्यामध्ये पण प्रभूचीच योजना होती, आणि त्यावेळेस तो 4थ्या दिवशी त्या ठिकाणी 5व्या दिवशी त्या ठिकाणी गेलेला आहे. आणि त्या ठिकाणी जाऊन तो म्हणतो की लाजरा बाहेर ये. आणि त्या ठिकाणी लाजर जिवंत होऊन 4 दिवस होऊन गेलेला तो त्या ठिकाणी बाहेर आलेला आहे. त्याच्यावर त्याची काय होती, प्रीती होती. असा आमचा परमेश्वरी बाप आहे. आणि तसंच अनुवाद 6 मध्ये चार ते 5, हे इस्राएल सुन, यहोवा हमारा परमेश्वर है, यहोवा एक ही है। तू अपने परमेश्वर यहोवा से अपने सारे मन और सारे जीव और सारी शक्ति के साथ प्रेम रखना, और ये आज्ञाएं जो मैं आज तुझको सुनाता हूँ वे तेरे मन में बनी रही। ते तुझ्या मनात ते ठेव. हे इस्रायला श्रवण कर, आपला देव परमेश्वर हा अनन्य परमेश्वर आहे. तो आपला देव परमेश्वर याच्यावर पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने व पूर्ण शक्तीने काय कर, प्रीती कर. जशी आपल्यावर प्रीती तशी आपल्या शेजाऱ्यावर पण काय कर, प्रीती कर. ज्या गोष्टी मी तुला आज बजावून सांगत आहे त्या हृदयात काय करो, ठसव. ज्या मी तुला आज्ञा दिलेल्या आहेत त्या आपल्या हृदयामध्ये तू काय कर, ठसव. तर तुला काय आहे, क्षमा आहे. तसंच रोम 5 मध्ये 1 ते 5, अंततः जब हम विश्वास से धर्मी ठहरे तो अपने प्रभु यीशु मसीह के द्वारा परमेश्वर के साथ मेल रखे, जिसके द्वारा विश्वास के कारण उस अनुग्रह तक जिसमें हम बने हैं हमारी पहुंच भी हुई, और परमेश्वर की महिमा की आशा पर घमंड करें। केवल यही नहीं, वरन हम क्लेशों में भी घमंड करें, यह जानकर कि क्लेश से धीरज और धीरज से खरा निकलना और खरे निकलने से आशा उत्पन्न होती है, और आशा से लज्जा नहीं होती,
क्योंकि पवित्र आत्मा जो हमें दिया गया है उसके द्वारा परमेश्वर का प्रेम हमारे मन में डाला गया है। आमच्या मनात त्याचं प्रेम टाकलेलं आहे, म्हणून आपण विश्वासाने नीतिमान ठरविलेले आहोत, म्हणून आपणाला आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाबरोबर शांती आहे. आपण ज्या कृपेने आहोत त्यात आपला प्रवेशही त्याच्याद्वारे विश्वासाने झाला आहे आणि आपण देवाच्या गौरवाच्या आशेचा अभिमान काय करणार म्हणजे बाळगायला पाहिजे त्या ठिकाणी की विश्वास, परमेश्वराचा जो विश्वास आहे तो आपण काय करायला पाहिजे या ठिकाणी बाळगायला पाहिजे. आपण ज्या कृपेने आहोत त्यात आपला प्रवेश त्याचद्वारे विश्वासाने झाला आहे आणि आपण देवाच्या गौरवाच्या आशेने आपला अभिमान बाळगतो. इतकेच नाही तर संकटाचाही अभिमान आपण काय करतो बाळगतो, की संकटामध्ये पण अभिमान बाळगायला पाहिजे. जे काही संकट आलं आहे त्यामध्ये प्रभूचीच काही योजना असते. त्या संकटाला आपण डगमगायला पाहिजे का? नाही. कारण आपल्याला ठाऊक आहे की संकटाने धीराने शील व शिलाने आशा निर्माण होते आणि आशा कधी लाजवत नाही. कारण प्रीती आशा हे तिन्ही कशी आहे? समान आहे. विश्वास आशा प्रीती तिन्ही कशी आहे? समान आहे. आशा लाजवत नाही, कारण आपल्याला दिलेल्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्याला आपल्या अंतःकरणात देवाच्या प्रीतीचा काय होतो? वर्षाव होतो. देवाच्या प्रीतीचा आपल्यावर वर्षाव होतो. देवाचं प्रेम आपल्या बरोबर राहतं, त्याचा वर्षाव होतो, त्याचा प्रसाद आपल्या आयुष्यभर राहतो. कारण परमेश्वरी बाप आमच्या सर्वांच्या सोबत आहे. तसंच रोम 5 मध्येच 8 आणि 9, परंतु परमेश्वर हम पर अपने प्रेम की भलाई इस रीति से प्रकट करता है कि जब हम पापी ही थे तभी मसीह हमारे लिए मरा। परंतु देव आपणावरच्या स्वतःच्या प्रीतीचे प्रमाण हे देतो की आपण पापी असतानाच आपल्याला दिलेलं आहे की आम्ही काय आपल्यासाठी मरण पावला, तर त्याच्या रक्ताने आम्ही काय नीतिमान ठरविण्यात आल्यामुळे आपण विशेष करून त्याच्याद्वारे देवाच्या क्रोधापासून तारले जाणार आहोत. खरोखर आपण परमेश्वराच्या विश्वासापासून काय केलेले आहे? तारले जाणार आहोत. परमेश्वर देव बाप आमचा प्रभू आहे, त्याची प्रीती आमच्या ठाई असू द्या. म्हणून परमेश्वराचं वचन सांगतं की देव प्रीती आहे. जो प्रीतीमध्ये राहतो तो देवामध्ये राहतो आणि देव काय करतो? त्यामध्ये राहतो. शेवटलं वचन 1 योहान पत्र 3 अध्याय 13 ते 17. हे भाइयों, यदि संसार तुमसे बैर करता है तो अचंभा न करना। हम जानते हैं कि हम मृत्यु से पार होकर जीवन में पहुंचे हैं, क्योंकि हम भाइयों से प्रेम रखते हैं। जो प्रेम नहीं रखता वह मृत्यु की दशा में रहता है। जो कोई अपने भाई से बैर रखता है वह हत्यारा है, और तुम जानते हो कि किसी हत्यारे में अनंत जीवन नहीं रहता। हमने प्रेम इसी से जाना कि उसने हमारे लिए अपने प्राण दे दिए, और हमें भी भाइयों के लिए प्राण देना चाहिए। पर जिस किसी के पास संसार की संपत्ति हो और वह अपने भाई को कंगाल देखकर उस पर तरस खाना न चाहे, तो उसमें परमेश्वर का प्रेम कैसे बना रह सकता है? बंधूंनो, जग तुमचा द्वेष करीते याचे काय करा? आश्चर्य मानू नका. आपण बंधूंवर प्रीती करीतो, आपण बंधू जनावर प्रीती करीतो. यावरून आपणास कळून येते की आपण मरणातून निघून जीवनात आलेलो आहे. याच्यातूनच आपल्याला कळतं की आपण मरणातून काय आलेलो? जीवनात आलो. आणि आपल्या जीवनासाठी परमेश्वराने आमच्या याश्वाने त्या क्रूस खांबावर आपलं रक्त सांडलेलं आहे. ते रक्त वाया जाऊ नका देऊ. म्हणून परमेश्वराचं वचन या ठिकाणी सांगतं
की आपण बंधूजनावर प्रीती करीतो, यावरून आपणास पाहून येते की आपण मरणातून निघून जीवनात आलो आहोत. जो प्रीती करीत नाही तो मरणातच राहतो, म्हणजे तो पापातच राहतो. पाप त्याचं ध्येय आहे, पाप त्याचा शेवट आहे. म्हणून त्याच्या पापापासून आपण काय करायला पाहिजे? निघायला पाहिजे. तुम्ही प्रीतीमध्ये राहा. जो प्रीती करीत नाही तो मरणात राहतो. जो कोणी आपल्या बंधूचा द्वेष करीतो नरसिंहक आहे. ज्यावेळेस तुम्ही चर्चला पण जाणार, कुठे प्रार्थनेला जाणार, तर आपल्या भावासंग वैर असेल तर पहिले त्या गोष्टीचा काय करा? तुम्ही सबमिट करा, त्याचा विश्वास जिता, त्याच्यावर तुम्ही काय करा? प्रीती करा. जो कोणी आपल्या बंधूचा द्वेष करीतो नरसिंहक आहे, आणि कोणीही नरसिंहकाच्या ठाई सार्वकालिक जीवन राहत नाही, हे तुम्हास माहित आहे. ख्रिस्ताने आपल्याकरिता स्वतःचा प्राण अर्पिला, यावरून आपल्याला प्रीतीची जाणीव झाली. तेव्हा आपणही आपल्या बंधूकरिता स्वतःचा प्राण काय केलेला पाहिजे? अर्पायला पाहिजे. आपला जो प्राण आहे, अनमोल प्राण आहे, आपल्या बंधूचा आपण कळवळा करायला पाहिजे. प्रत्येक गोष्टीमध्ये आपण त्याचा तिरस्कार नाही करायला पाहिजे. तर आपण, कारण आपल्याला परमेश्वराचं वचनच सांगितलं की तुम्ही वैरावर काय करा? प्रीती करा. आणि खरोखर परमेश्वर देवाने आम्हाला सांगितलेलंच आहे, कोणी ख्रिस्ताने आपल्याकरिता स्वतःचा प्राण अर्पिला, यावरून आपल्याला प्रीतीची जाणीव आहे. तेव्हा आपणही आपल्या बंधूकरिता स्वतःचा प्राण अर्पिला पाहिजे. मग जवळ संसाराची साधने असून आपला बंधू गरजवंत आहे हे पाहून जो स्वतःला त्याचा कळवळा येऊ देत नाही, मग ते आपल्याला भावाला संसाराच्या गोष्टीची, वस्तूची गरज आहे, तरी पण आपण त्याला देत नाही. म्हणून त्याच्या ठाई देवाची प्रीती कशी राहणार? आपण त्याला द्यायला पाहिजे. कारण देवा उसने देणारा देवाला काय करतो? आवडतो. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये दारिद्र्याला देणारा कसा आहे? परमेश्वराला या ठिकाणी आवडतो. तो तर तुमचा बंधू आहे, म्हणून तुम्ही त्याला देत चला. जोपर्यंत तुम्ही त्याला देत चला, त्यावेळेस तुम्हाला परमेश्वराची प्रीती तुमच्या ठाई आहे. म्हणून परमेश्वराचं वचन या ठिकाणी सांगतं की तुम्ही आपल्या शेजाऱ्यावर काय करा? प्रेम करा. शेजाऱ्यावर प्रीती करा. जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर काय करा? प्रीती करा. आणि ते ध्येय तुम्ही काय करा? बाळगा, जे परमेश्वर देव बापाने आमच्यासाठी या ठिकाणी केलेलं आहे. पहिले करीन 14 पहिलं वचन, प्रेम का अनुकरण करो और आत्मिक वरदानों को भी धुन में रहो, विशेष करके यह कि भविष्यवाणी करो। प्रीती हे तुमचं ध्येय असू द्या आणि असू द्या, तरी आध्यात्मिक दानाची आणि विशेष तुम्हाला संदेश देता यावाची उत्कंठा बाळगा. म्हणून तुमच्या प्रीती हे तुमचं ध्येय असू द्या. प्रीती ही तुमचं प्रत्येक गोष्टीमध्ये हे तुमचा विषय असू द्या, की जो विषय परमेश्वर देव बापाने दिलेला आहे आम्हाला, आणि परमेश्वर देव आमच्या सोबत आहे. म्हणून परमेश्वराचं वचन सांगितलं की देव प्रीती आहे. जो प्रीतीमध्ये राहतो तो देवामध्ये राहतो आणि देव त्यामध्ये राहतो. प्रीती हे तुमचं ध्येय असू द्या, तरी आध्यात्मिक दानाची आणि विशेष तुम्हाला संदेश देता यावा अशी उत्कंठा तुम्ही बाळगा. आपल्या उत्कंठ अपेक्षा बाळगा, उत्कंठा बाळगा. त्या ठिकाणी तुम्ही प्रेमाने राहा. या ठिकाणी परमेश्वर देव बाप खरोखर आमच्या सोबत आहे आणि खरोखर त्याची आमच्यावर काय आहे? प्रीती आहे, असं त्या ठिकाणी सिद्ध होईल. हेच करण्यासाठी परमेश्वर देव बाप तुम्हाला आम्हाला सर्वांना सहाय्य करू. आम्ही पुढचा वेळ आपण ब्रदर प्रवीण कडे देऊया.